साड्या. अशा पद्धतीने माझं रुटीन असतं. कारण मी आज उठले 5ला आणि काय केलं उठून त्याची भाजी केली, कारण काल आणली होती. तर ही पूजा पूर्ण झाली. आज इथे खाली स्वस्तिकचे फुलं मिळालेत, म्हणजे फोडणीचा भात, सँडविच, ही कढीपत्त्याची चटणी आणि हे व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला घड्याळात वेळ दिसत असेल तर वाजलेत 5:45. मी आज उठले 5ला आणि काय केलं उठून सांगते. ही नऊवारी आहे ब्राह्मणी, हे शिवत आहे. ह्याचा सेटअप तुम्हाला म्हणजे कॉम्बोमध्ये, आणि हे इकडे कपडे ते राहणारच आहेत, ते तुम्ही पाहू नका. आणि त्यानंतर ही दुसरी साडी जी धनश्रीची होती ना, त्या पॅटर्नमध्ये हे बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि आत्ता ही शिवायला आलेली आहे. बाकीचं कसं आवरलं ते सांगते मी तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीने काम करते हे दाखवायचं आहे. कारण काल मी खूप लवकर झोपले होते. आय थिंक मला वाटतं 9 वाजता झोपून गेले होते. आत्ता पहाटे लवकर उठून हे एवढे शिवून झाले. फक्त काष्टा राहिला आहे ह्याचा आणि बेल्ट लावायचं राहिलं आहे. त्यानंतर मग हे शिवणार आहे. 5:15 ते 6:15 ते शिवले, कारण काल कटिंग केलं होतं. आता बाकी काय आवरलं ते दाखवते. त्या 6:15 नंतर मी फ्रेश झाले. पीठ मळलं, चपात्या करायचे. इकडे शेवगाचा पाला जो असतो त्याची भाजी केली, कारण काल आणली होती. तर सीझनमध्ये जेव्हा असते तेव्हा आम्ही करतोच. मी त्याच्या भाजीसारखी करते, ह्याची करण्याची पद्धत वेगळी ही असेल, मी अशी करते. त्यानंतर इकडे काल रात्री सगळं मिक्स डाळी, तांदूळ आणि भाज्या घालून खिचडी केलं होतं. तर हे सगळं आवरून झालं आहे. मसाला डबा काढून ठेवते आणि आत्ता मी चपात्या करून घेते. म्हणजे छोटी 7ला जाते, ती एक चपाती खाऊन जाईल. त्यानंतर सर जातं 7:30ला, तेही चपाती 2 केळी खाऊन मग डबा घेऊन जातात. ही अशी माझी सुरुवात असते. आणि इकडे हा तांब्या मी भरून पाणी केले, दिसतं का बघा, हां गरम. त्यानंतर थोडेसे भांडे राहिलेत, दूध काढून ठेवले फ्रीजमधून. आणि एक फळ आहे ते काढलं आहे आणि असं आवडते. इकडं असा माझा पसारा. डबा ते सगळं दिलं की आधी रूम आवरायला घेते. ही छोटीची रूम आहे आणि बरेचसे पुस्तकं ते काढून ती इकडे तिकडे ठेवत असते अभ्यास झाल्यानंतर. मग सकाळी मी तिला सांगते की तुझा अभ्यास झाला की तू झोपून जा. सकाळी उठलं की सगळे बुक एका ठिकाणी करून तिच्या कॉटवरती ठेवते. त्यानंतर बेडशीट व्यवस्थित करून घेते. पडदे जे आहेत ते सरकवून घेते. थोडंसं ऊन यायला पाहिजे, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यानंतर जे पांघरुण ते असतात ते घडी करते, जिथल्या तिथं ठेवते. ह्यावेळेस माझं काम खूप फास्ट होतं. नंतर मला माहिती नाही कंटाळा येतो. आणि तिचे सगळे पुस्तक आवरून झाले की तिकडे ठेवल्यानंतर झाडू ते काढायचं असतं. जे पाय पुसणे हे ते असतं ते सगळं फडकावून घेते. त्यानंतर हे इकडे सगळे एक्स्ट्राचे उशा बिशा आहेत त्याच्यावरती बेडशीट झाकून तिचे सगळे टॉय आहेत जे ती आत्ताही तिच्या आजूबाजूला हवे असतात, मग तिथं ठेवते. खूप छान वाटतं. आता मी तुम्हाला दाखवते. बरोबर 7:30 वाजलेत आणि ही माझी रूम सगळी पूर्ण आवरून झाली आहे. हे इथे गादी उशा ते आहेत एक्स्ट्रा, ते असं त्याच्यावर कवर करते. पांघरुण आहे ते ठेवून देते. आणि हे सगळे छोटेसे टॉय आहेत, हे तिच्या आजूबाजूलाच असतात. असं सगळं आवरून घेते. तिचं सगळं आवरून झालं, ती रूम आवरून झाली की ही बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. इथल्या सगळ्या थोड्याफार वरच्या जाळ्या बिळ्या खिडक्या जे आहेत ते फडकावून घेते. कॉटच्या खाली भरपूर असा कचरा जमा होतो, मग ते सगळं झाडून व्यवस्थित काढून घेते. तर झाडू शक्यतो मीच करते सकाळ सकाळी, कारण त्यावेळेस होऊन जातं, त्यामुळे ते एक बरं पडतं. पूर्ण रूम झाडून झाल्यानंतर पॅसेज आहे हे आहे सगळं रूम ते सगळं व्यवस्थित झाडून घेते, कारण मला ह्यानंतर एक्सरसाइजला जायचं असतं. त्यामुळे झाडू मारले की बरं पडतं, म्हणजे आल्यानंतर परत ती झाडू काढायची गरज नाही. लादी पुसायला मी पुसते किंवा मला ज्या मदतीला येतात त्या पुसून घेतात. व्यवस्थित सगळं झाडू मारून घेणं करणं सकाळचं जे रुटीन असतं हे अशा प्रकारे असंच करते. टाईम टेबल आखले त्याप्रमाणे कामं करत गेले की आपले कामं व्यवस्थित होतात. बरोबर 8ला 5 मिनिट कमी आहेत आणि माझं पूर्ण घर म्हणजे झाडून झालं आहे. मोठे आहेत रूम, कारण हा
बेडरूम आहे छोटीचा. त्यानंतर मी आज जो झाडू मारला तो एक हॉल, परत माझं शिलाईचं रूम आणि किचन एवढं सगळं आवरून घेते. मग बाकी ज्या मला मदतीला येतात त्या भांडे आणि परत कपडे किंवा जे असेल ते काम आवरून घेतात. किचनमध्ये आले मी. दूध आत्ता आलं आहे. मी हे सगळं किचन कट्टा आवरून घेतला. भाजी जी आहे डाबायला दिल्यानंतर एवढीशी राहिली, लागलं तर मी परत करते. ह्याच्यामध्ये चपाती आहे. मला ह्या चपातीचं सँडविच करणार आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि इकडं बाकीच्या चपात्या आहेत आवरून ठेवल्या. असं सगळं खूप टाईम टू टाईम सगळं फास्ट करते तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. नाहीतर सकाळचा वेळ गेला की नंतर मग काहीच जमत नाही. तर ही रूम आवरून घेतली. ह्याला बेल्ट लावायचं आहे. तुम्हाला रामरक्षा ऐकायला येत असेल. जसं मी उठते तसं सकाळचे श्लोकपासून 9 वाजेपर्यंत कंटिन्यू सगळे स्तोत्र मी ऐकत असते. रामरक्षा आहे, हनुमान चालीसा आहे, परत हे स्वामी समर्थाचं जप लावून ठेवते, म्हणजे ते कानावर तरी पडतं. 8:30 वाजले आणि मी बरोबर अर्धा तास तरी एक्सरसाइज करते. राऊंड मारून आले, वेळ असेल तर पाऊण तास करते. कमीत कमी वॉर्मअप करून मी सूर्यनमस्कार घालते. 25 ते 30 एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बरोबर 10 मिनिटाचा आहे. त्यांच्यासोबत मी ते सूर्यनमस्कार करते. त्यानंतर थोडंसं प्राणायाम करते. अर्धा तास तरी काही करून मी वेळ काढून सकाळचा व्यायाम करून घेते. आत्ता मी पूजा करणार, म्हणजे व्यायाम झाला आहे, आवरून घेणार, पूजा करणार, मग नाश्ता करणार. नाश्त्यात काय बनवणार आहे ते दाखवते मी तुम्हाला. पूजा पूर्ण झाली. आज इथे खाली स्वस्तिकचे फुलं मिळालेत. स्वंदीचे फुलं आणायला थोडंसं लांब जावं लागतं, तर तिकडे नव्हते गेले. मी खालूनच गार्डनमधून फुलं आणले. अशा प्रकारे पूर्ण पूजा झाली. सकाळ सकाळी सगळं टायमानुसार झालं की दिवस खूप छान जातो. पूजा झाली की कंपल्सरी ऊद आणि कापूर हे मी लावून घेते आणि पूर्ण घरभर फिरवते. इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे नाश्त्यामधलं. हे सलाडसाठी कापलं आहे, म्हणजे कुठलेही हे असेल, बीट, कांदा, टमॅटो, काकडी नाही आहे, गाजर नाही आहे, तर हे दही टाकून सलाड करणार. आणि हे जे आहे तेच आहे, बीट, कांदा, टमॅटो सगळे. ह्यात थोडंसं चाट मसाला, तिखट, मीठ टाकलं आहे आणि ते सँडविच करणार आहे चपातीमध्ये ती भाजी टाकून. ह्याला मी तेल लावून घेतलं आहे, तेल किंवा तूप. आता हे जे आहे ह्याच्यामध्ये एक भाग हा भाजी घालायचा आहे. तुम्ही करून पहा, खूप सुंदर होतं. मी कुणाकडे तर गेल्यानंतर तिथं मी खाल्लं होतं. म्हणजे तुम्हाला अगर सँडविच खायची इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता. ह्याच्यात कोथिंबीर पण टाकता येतं. तर हा एक भाग भाजीचा यात हे करायचा आहे. मला वाटतं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तो टेरेसवर खातानाचा पण मी हे केला होता, तो व्हिडिओ, म्हणजे काम करतानाचा. हे असं झाला नाश्ता. मिक्स भात, जे फोडणीचा भात, सँडविच, ही कढीपत्त्याची चटणी आणि सलाड आहे. सलाडमध्ये आता मी दही टाकते आणि व्यवस्थित मी नाश्ता करून घेते. कधी कधी उशीर झाला तर नाश्ता नाही, डायरेक्ट जेवणच करते, कारण सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर तुम्ही दह्याऐवजी ताक पण पिऊ शकता, म्हणजे सकाळच्या ह्याच्या वेळेस हे नाश्ता करताना. नाश्ता करून झाला बरोबर 9:20 झाले आणि आत्ता मी शिलायला सुरुवात करते. ही साडी तर मला ऑर्डरची, पण दुसरी जी आहे ती साडी मला आजच द्यायची आहे. जमलं तर मी किती वाजेपर्यंत ह्या साड्या होतील तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असं माझं रुटीन असतं. नऊवारी जी शिवून झाली होती पहाटे, आत्ता त्याला मी बेल्ट लावून घेत आहे. मिऱ्या, त्याच्या जो पुढचा खोचा आहे तो व्यवस्थित मी सेट करून घेतला आहे, कारण ते व्यवस्थित डमीला किंवा मी स्वतः असं लक्ष देऊन त्याचं खोचा आणि मागचा काष्टा करते कारण त्याच्यात कमी जास्त झालं तर पूर्ण साडीचं फिनिशिंग जाते. हे रुटीन शक्यतो असंच असतं. कधी कधी मागे पुढे होतं, पण सकाळचं सगळं स्वयंपाक ते मी स्वतःच करत असते, त्यामुळं थोडंसं लवकर होतं. कधी कधी मला नाश्ता स्किप करावा लागतो, कारण नाश्ता बनवायला वेळ नसेल तर फळं, दूध काहीतरी बनवलेलं असतं ते खाते आणि त्यानंतर डायरेक्ट शिलायला बसते. कारण सीझनमध्ये सगळे ड्रेसेस किंवा साड्या जे काही आहेत वेळेवर द्यायचे असतात आणि कितीही प्लॅनिंग केलं तर एखादं एक्स्ट्रा येतं आहे, फोन येतो, एखादं पार्सल आलं की त्यांच्याशी डिस्कस करणं ह्यात वेळ जातं. असं हे रुटीन मी शक्यतो हे करते. आणि दुपारनंतर एकदा शिलायला बसले की मध्ये जेवायला उठते आणि कटिंग शिलाई असं करते मी. एक सोबत कटिंग एक सोबत शिलाई करत नाही, म्हणजे शिलाई केलं की थोड्या वेळ कटिंगसाठी उठलं की तेवढं तुमचं ब्रेक होतं, तुमचं ते येणं म्हणजे चालणं होतं.
अशा पद्धतीने बेल्ट बघा एका बाजूला तुमच्याशी मी गप्पा मारत मारत म्हणजे ह्याच्यात मी वॉइस ओव्हर देते, पण मला आता शिवताना लक्षात येते की असा गप्पा मारत अगर कामं केलं तर होतील का कामं, तर होणार नाही. कारण शिलाई कुठलंही काम करताना लक्ष त्याच्यावरतीच असायला हवं. तर बेल्ट आता फोल्ड करून व्यवस्थित लावून घेते. ह्या साड्या पॅटर्न जे आहे त्याच्यामध्ये बरेच आलेत. तर एखादी साडी मी स्वतः जी रेंटवरती फायनल केले त्या साडीचा लुक मी स्वतः दाखवणार आहे. ब्राह्मणी आणि त्याच्यामध्ये म्हणजे ब्राह्मणी आणि खोचा हे कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करू शकतो ते खूपदा मला विचारले, तर तो व्हिडिओ लवकर शूट करण्याचा प्रयत्न करा. तर अशी पूर्ण आता बेल्ट लावून घेते. ब्राह्मणी नऊवारी साडी पूर्ण शिवून झाली. तर अशा पद्धतीने बेल्ट लावायला थोडासा वेळ जातो. तर हा व्हिडिओ कदाचित मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. खूप जणांना रुटीन पाहायचं होतं मी कसं कामं मॅनेज करते काय करते. तर हे झालं आहे आणि एक कॉल होता तो घेतला ऑर्डरसाठी आणि बरोबर वाजलेत आत्ता 10:15 दिसते का, हा 10:15. तर आता ही साडी आता मी शिवून घेते आणि हे मला काही करून 1.5 तासामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे 11 10:15 पकडामध्ये कोणाचा फोन केला तर 12पर्यंत ही साडी होईल. मग त्यानंतर दुसऱ्या साड्या. अशा पद्धतीने माझं रुटीन घरचं सगळं काम करून सुद्धा हे सगळं असं व्यवस्थित मॅनेज करते. फक्त आपणाला मॅनेज करायला जमलं पाहिजे, बाकी काहीही अवघड नसतं. फक्त प्रयत्न करा तर जमत जाईल. जितकं जमेल तितकं करा. इतकं मला व्हायलाच पाहिजे, इतकं मला आलंच पाहिजे हेही डोक्यात ठेवू नका. तर चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.